विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे हे पाहणार आहोत। यापूर्वी आपण मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय याची व्याख्या पाहिलेली आहे। तसेच मानव संसाधन व्यवस्थापनाची उत्क्रांतीसुद्धा पाहिलेली आहे। तर आजच्या या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे ही पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन करण्याचा हा एक प्रमुख हेतू असतो। उपक्रमामध्ये व्यवस्थापनाला अत्यंत असे महत्त्वाचे स्थान आहे। त्याचप्रमाणे कर्मचारी व्यवस्थापन देखील विशिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी केले जाते। संघटनेचे कार्यक्षम संचालक, महत्तम लाभ मिळवून देणे, उपक्रमातील श्रमशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करणे, कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात वाढ करणे, योग्य किमतीत चांगल्या वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देणे, जास्तीत जास्त ग्राहकांना समाधान मिळवून देणे, ग्राहकांना जवळच्या बाजारपेठेमध्ये आपली वस्तू उपलब्ध करून देणे इत्यादी विशिष्ट उद्देश पूर्ततेसाठी मानव संसाधन व्यवस्थापन केले जाते। कोणत्याही संस्थेची उपक्रमाची प्रगती ही प्रामुख्याने समाजाच्या प्रगतीवरच अवलंबून असते। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या उपक्रमात काम करत असताना आपण एक समाजाचा घटक म्हणून काम करतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विकासाबरोबरच समाजाचा देखील विकास होत असतो। म्हणूनच समाजाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करून उपक्रमाची सर्वांगीण प्रगती साधणे हे प्रत्येकच कंपनीचे उपक्रमाचे दीर्घकालीन उद्दिष्ट असते। कर्मचारी व्यवस्थापनाच्या योगदानावरच उपक्रमाच्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता अवलंबून असते। तसेच उपक्रमातील इतर व्यवस्थापकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असते। हे सर्व काही व्यवस्थापनावर अवलंबून असते। म्हणूनच संस्थेतील अंतिम उद्दिष्टांची पूर्तता करण्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते। कर्मचारी व्यवस्थापनाची उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी आपल्या उपक्रमामार्फत सर्वच कर्मचाऱ्यांची आपापल्या कार्यक्षमतेने प्रयत्न करणे आवश्यक असते। त्यासाठी त्यांना योग्य दिशा देणे देखील आवश्यक असते। कर्मचाऱ्यांनी आपल्या अंतर्गत त्यांच्यामधील कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या उपक्रमासाठी करावा लागतो आणि त्यांच्या कार्याला योग्य दिशा मिळावी यासाठी कर्मचारी व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असते। त्यासाठी कर्मचाऱ्यांचा विकास करणे, सेवायोजन करणे, कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि संघटनेतील मानव संसाधनाची गुणवत्ता वाढवून त्यांच्या गरजेनुसार जास्तीत जास्त उपयोग ही सर्व कार्य कर्मचारी व्यवस्थापनाद्वारे केले जातात। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला सर्वसामान्यपणे मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये एखाद्या उपक्रमाच्या संघटनेत कर्मचाऱ्याची जी काही पुढील उद्दिष्टे असतात ती मी आज तुम्हाला शिकवणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर यूज ऑफ ह्यूमन रिसोर्स, मानव संसाधनाचा योग्य प्रकारे उपयोग करणे। व्यवसाय म्हटल्यानंतर, उद्योग व्यवसाय म्हटल्यानंतर मनुष्यबळाची नितांत गरज असते। आज कोणताही उद्योग व्यवसाय घ्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग असेल, खूप प्रगतिशील असेल एखादा व्यवसाय, या कॉर्पोरेट जगतामध्ये सर्वप्रथम मनुष्यबळाचीच आवश्यकता असते। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी सुद्धा एखाद्या उपक्रमामध्ये शेवटी मनुष्यबळाची आवश्यकता असते। म्हणून प्रॉपर यूज ऑफ ह्यूमन रिसोर्स, संस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कार्यक्षमता मानव संसाधने एकत्रित करून त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करणे आवश्यक असते। त्यासाठी कर्मचारी व्यवस्थापकाद्वारे नियोजनबद्ध असा कार्यक्रम तयार केला जातो।
उपक्रमामध्ये उपलब्ध संसाधने योगदान महत्त्वपूर्ण राहण्यासाठी त्याचा योग्य उपयोग करून घेणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे उद्दिष्ट असे आहे, क्रिएटिंग कमिटमेंट इन द स्टाफ. कर्मचाऱ्यामध्ये बांधिलकी निर्माण करणे, बांधिलकीची भावना निर्माण करणे. उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्मचारी कार्यरत असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याने प्रदान केलेल्या सेवेच्या नियमानुसार वाजवी आर्थिक मोबदला देणे आवश्यक असते. कामाचा योग्य मोबदला दिल्यास तो कर्मचारी त्या कार्यासाठी आपला प्राण लावतो. बहुसंख्य कर्मचाऱ्याच्या संदर्भात त्यांच्या कार्याचा मोबदला नसणे तसेच तो अपुरा असणे म्हणजे ते कार्यच मृतवत होण्यासारखे असते. समाजात कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा आणि सुरक्षितता प्राप्त होईल असे पोषक वातावरण उपक्रमामध्ये निर्माण करणे ही बाब आवश्यक समजली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं उद्दिष्ट असं सांगता येईल, रिजनेबल रेम्युनरेशन फॉर वर्क. रिजनेबल रेम्युनरेशन फॉर वर्क, कार्याचा वाजवी मोबदला देणे. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या उपक्रमामध्ये त्याने प्रदान केलेल्या सेवेच्या नियमानुसार आपण त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो. कारण त्याच्या कामाच्या बदल्यामध्ये आपण त्याला विशिष्ट अशा प्रकारची रक्कम बांधिलकीच्या स्वरूपात, मंथली स्वरूपात, सॅलरीच्या स्वरूपात, मजुरीच्या स्वरूपात, वेतनाच्या स्वरूपात दिल्या जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेटिंग टूल्स फॉर पर्सनल इंटरेस्ट अँड द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. व्यक्तिगत हित आणि संघटनेच्या हितामध्ये समन्वय साधणे हेही एक मानव संसाधन व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. उपक्रमातील कार्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःहून आपल्या महत्तम कार्यक्षमतेचा उपयोग करावा. अशा वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत हिताचा आणि संघटनेच्या हिताचा समन्वय घडून आणला गेला पाहिजे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी व्यवस्थापनाद्वारे या दोन्ही कार्याचा समन्वय घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाचवं उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल, क्रिएटिंग अ कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट. अनुकूल वातावरणाची निर्मिती करणे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्या उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना संस्थेतील आपापले कार्य करण्यासाठी उत्साहित करणारी परिस्थिती आणि अनुकूल वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे कर्मचारी अभिप्रेत होऊन अधिक कार्यक्षमतेने आणि मन लावून काम करण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्याच्या मनामध्ये उपक्रमाविषयी आपुलकी आणि निष्ठा जागृत होऊन श्रम परिवर्तनाची प्रक्रिया ही त्यावर अवलंबून असते. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन व्यवस्थापनाचं 6वं उद्दिष्ट आपल्याला असं सांगतं, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे. रायझिंग द मॉरल ऑफ द एम्प्लॉय. कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्यामुळे उपक्रमातील एक विशिष्ट पातळी उच्च दर्जाची टिकून ठेवण्यासाठी आपणास उपयोग होतो. सर्व कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी योग्य संधी निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे महत्त्वपूर्ण समजले जाते. उच्च मनोबल असलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यकौशल्य देखील उच्च दर्जाचे असते. त्यामुळे उपक्रमातील उत्पादकता ही देखील उच्च दर्जाची राहते. यानंतरचं उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो, परस्पर विरोधी हिताचा समन्वय प्रस्थापित करणे. कर्मचारी आणि सेवायोजक यांच्यातील परस्पर विरोधी हितांचा समन्वय घडून आणून
त्यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्यासाठी ते वेळोवेळी एक विशिष्ट प्रकारची व्यूहरचना करीत असतात. हेही उद्दिष्ट मानव संसाधन व्यवस्थापनाचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रभावी संघटन रचना निर्माण करणे हेही मानव संसाधन व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. उपक्रमाच्या यशस्वी संचालनासाठी उपक्रमात प्रभावी संघटन रचना निर्माण करणे, तसेच संघटनेचे कार्य कर्मचाऱ्यामध्ये उदग्र किंवा क्षैतिज म्हणजे उभे किंवा आडवे असे दोन्ही प्रकारचे औपचारिक अनौपचारिक अशा पद्धतीचे संबंध प्रस्थापित करणारे ते आणि तसेच टिकवून ठेवणारे सुद्धा आवश्यक असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मानव संसाधन व्यवस्थापनाचं शेवटचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की प्रशिक्षण देणे. उपक्रमामध्ये वेळोवेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या ज्ञानात व कौशल्यात वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब समजली जाते. त्यांच्या कार्याविषयी असणारे कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. बढतीची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना अधिक जबाबदारीची कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. अशा व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे या सर्व बाबी कुशल व्यवस्थापनासाठी आवश्यक समजल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कर्मचारी व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मानव संसाधनाचा प्रभावी पद्धतीने उपयोग करणे हा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीमध्ये उत्पादक स्वरूपाचे तसेच सन्माननीय संबंध प्रस्थापित करून ते टिकवून ठेवणे आणि संस्थेतील सभासदांच्या कार्यक्षमतेचा आणि कौशल्याचा महत्तम उपयोग करणे आणि विकास साधणे याही गोष्टीचा मानव संसाधन व्यवस्थापनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश होतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या तासिकेमध्ये स्कोप ऑफ पर्सनल मॅनेजमेंट, स्कोप ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे पाहणार आहोत. अजय बघ नाही ते कुठं बोलत जाऊ नका तो. हो, मी दिसायला नाही.